नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे कवितांच्या सत्राचा 416वा भाग. या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. काही लोक शूर म्हणून ओळखले जातात कारण ते खरंच शूर असतात, लढतात आणि वीरमरण पत्करतात. आणि आणखी काही लोक देखील शूर म्हणूनच ओळखले जातात, पण त्याचं कारण ते भीतीने गारठून जातात, पळून जायला असमर्थ असतात आणि म्हणून ते वीरमरण पत्करतात. आता दुसरी कविता आहे. एका मुलाला बाबा पहिल्यांदाच बाजारात काही खरेदी करायला पाठवतात. ते मुलाला विचारतात, तू अनेक वेळा माझ्याबरोबर खरेदी करायला आलेला आहेस, सांग बरं खरेदी कशी करतात? मुलगा म्हणाला, बाबा मी तुम्हाला खरेदी करताना पाहिलेलं आहे, मला ठाऊक आहे काय करायला पाहिजे ते. दुकानदाराने किंमत सांगितल्यावरती अर्ध मिनिट शांत राहायला पाहिजे. मग कुणाला ऐकू येणार नाही अशा तोंडातल्या तोंडात शिव्या द्यायला पाहिजे. किंमत फार आहे आणि किती कमी करणार असं विचारायला पाहिजे. आणि किती घेतलं तर मोफत काय हे पण विचारायला पाहिजे. आणि शेवटी दुकानदाराने सांगितलेल्या किमतीत ती वस्तू घेऊन टाकायला पाहिजे. आता पुढची कविता आहे हनुमान चालिसावर आधारित चौपाई क्रमांक 32. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. माता सीतेने तुम्हाला वर दिला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही भक्ताला 8ही सिद्धी आणि 9ही निधी देऊ शकता. 8 सिद्धी अन 9 खजिने हनुमानाला मिळाले, हे इतके सारे त्याला सीतेकडून मिळाले. लहानपणीच हनुमानाला 14 वर मिळाले, ब्रह्मा इंद्र अन अन्य देवांनी त्याला ते दिले. वर मिळाल्यामुळे तो अतिपवित्र जीव होता, वानर रूप असले तरीही देवासारखा होता. 8 सिद्धी अन 9 खजिने सीतेने त्याला दिले, ध्यान योग यांच्या बळावर आणखी अधिक मिळाले. छोटा होण्याच्या सिद्धीला अणिमा म्हणती, विशाल बनण्याच्या सिद्धीला महिमा नाव देती. वजन वाढण्याच्या सिद्धीला गरिमा म्हणती, हलके होण्याच्या सिद्धीला लघिमा नाव देती. कुठेही प्रवेश मिळवायाला प्राप्ती नाव देती, इच्छापूर्तीच्या सिद्धीला प्रकाम्य नाव मिळती. नियंत्रण करण्याच्या सिद्धीला इशित्व नाव देती. दुसऱ्यांकडून करून घ्यायला वशील नाव देती. कुबेरासम खजिन्याला निधी नाव देती, प्रत्येक निधीला वेगळ्या नावाने ओळखती. विशाल कमळाच्या फुलाला महापद्म म्हणती, हिमालयाचे कमल सरोवर पद्म नाव घेती. मोठा आवाज काढणे याला शंख नाव देती. पाण्यातील मगराला मकर नाव देती. जलजमिनीच्या कासवाला कच्छप नाव देती.
पिनाबार जो असतो त्याला मुकुंद नाव देती, नीलमणी जो असतो त्याला नील नाव देती, जो बुटका होतो त्याला खर्व नाव देती, हनुमानाने आवाज ऐकले ते शिशु सम होते, मदत मागितली नाही दिली हे तर अशक्य होते, ममता नामक छोटी मुलगी खड्ड्यात पडली होती, बाहेर आल्यावर ती इकडे तिकडे फिरत होती, हनुमानाने तिला विचारले आराम नको का तुला, म्हणाली सरपण आणण्या सावत्र आईने पाठवले मला, तुम्ही मला वाचवले आभार तुम्हाला आहे, पण मला माझे काम पुरे करायचे आहे, चकित हनुमानाने पाहिले कामाची इच्छा भयही होते, पाठलाग करून त्याला कारण कळले होते, उशीर झाल्यावर तिला फटके मिळत होते, स्वसंरक्षण कसे करावे तिला कळत नव्हते, पुन्हा पुन्हा वाकून ती माफी मागत होती, घरातले बाहेरचे सगळे करीन म्हणत होती, तिची सहनशक्ती संयम हनुमानाने बघितले, मदत करण्याचे विचार त्याच्या मनात आले, वैद्याच्या वेशात हनुमान तिच्या घरी गेला, सावत्र बहिणींना तो स्वतः बघायला गेला, सुंदर होणे राणी बनणे त्यांना हवे होते, सौंदर्याचा लेप त्यांना हनुमानाने दिले होते, लेप लावण्यासाठी एकच अट होती, कोणाचे वाईट चिंतू नका हीच अट होती, मन सुंदर असेल तर सुंदरता येईल, वाईट चिंतले तर तुमची त्वचा काळी होईल, हे सगळे समजूनही लेप लाविला त्यांनी आणि स्वतःचीच त्वचा काळी केली त्यांनी, मग ममता अन हनुमानाला शिव्या घातल्या त्यांनी, स्वतःला ममतालाही खूप रडवले त्यांनी, मग कुटुंबाला हनुमानाने काही सांगितले, वाईट चिंतिले कोणाचे तर वाईट होईल सांगितले, तिला म्हणाला मी भाऊ तुझा मदत करणार आहे, सर्वांप्रती प्रेम ठेव तुला सुंदर करणार आहे.